तर आज आमच्या भारत दर्शनाचा दिवस आहे 271. मी, माझे हस्बंड आणि आमचं एक छोटंसं बाळ आम्ही व्हॅनमध्ये पूर्ण भारत फिरतोय. तर आज आम्ही आलोय वैष्णव देवीला. तर वैष्णव देवीची यात्रा ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर वैष्णव देवीच्या तीर्थस्थानाबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते. तर इथे आल्यानंतर सगळे भाविक हे कटरापासून सुरू करतात यात्रा. हे एक शक्तिपीठांपैकी एक आहे. इथे त्रिकुट पर्वतावर देवीचे स्थान आहे. देवी इथे तपश्चर्याला बसली होती. तर भैरवनाथ तिच्या मागे लागला होता. तर देवी त्यामुळे गुहेत जाऊन बसली होती आणि देवीने भैरवनाथाचा जेव्हा वध केला तेव्हा भैरवनाथाने मरताना देवीची माफी मागितली होती आणि देवीने आशीर्वाद दिला की माझ्या दर्शनानंतर लोक तुझंही दर्शन करतील. त्यामुळे इथे आल्यानंतर वैष्णोदेवीचं दर्शन झाल्यानंतर वरती भैरवनाथ आहे. लोक तिथेही दर्शनाला जातात. तिथे जाण्याचा एक रोपवे छान मार्ग केलेला आहे. 100 रुपये तिकीट आहे. ऑनलाईन पण बुक करू शकता. तर पूर्ण माहिती आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघू. तर आम्ही आता निघालोय. जे की आमचा प्लॅन होता पहाटे 4-5 ला निघायचा. आम्ही उठलोच नाही आणि आता किती वाजलेत? 9-10 वाजलेत. 9-10 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला. आता घरातनं निघतोय आणि आम्ही आमची गाडी पण सगळं भांडे वगैरे क्लीन केली आणि आम्ही अंथरून टाकून ठेवलंय. कारण आल्यानंतर मग डायरेक्ट झोपायला, कारण खूप थकणार आहे. आणि आम्ही पायीच जाणार आहे. जमेल तेवढं. पण जर नाही शक्य झालं तर बघू पुढच्या पुढे काय करायचं, घोडे का वॉटेवर. पण आम्ही चालणारच आहे. आणि आमच्या सध्या गाडीच्या वरती खूप सारे माकडे आहेत. हा काय बाळा? नाही, ते आता गेले वरती येईल. ते इकडून येईल. डोर बंद कर. हे बघा, त्याला माहित नाही अजून. आता निघालोय आम्ही पार्किंग मधून आणि ते वरचा डोंगर दिसतोय धुक्यामधला, तिथे आता आम्हाला जायचंय. पार्किंग पासून आम्ही आता ऑटो केली आहे आणि ते आम्हाला जो नवीन मार्गाने आम्ही जाणार आहे वरती चढत, तर त्याचं नाव आहे ताराकोट. तर आता तिथे आम्हाला हे सोडवणार आहे. पण त्याच्या आधी आम्हाला ती पर्ची घ्यायची आहे. हा ना पिल्लू? तर रिक्षाने आम्हाला इथे सोडलंय आणि इथे एक अजून पोस्ट आहे सिक्युरिटी. आता इथं ही जी बिल्डिंग आहे व्हाईट, इथे आम्हाला घ्यायची आहे पर्ची आणि ती घेतल्यानंतर वरतूनच आम्हाला जायचा मार्ग सुरू होतो. तर ही पर्ची मिळाली आम्हाला आणि आम्ही आता इथून स्टार्ट करतोय आमची जर्नी. आणि आम्हाला वाटलं होतं आधी की नंबर लावावा लागेल, काहीच नव्हतं. डायरेक्ट गेलो आणि डायरेक्ट मिळालं. कोणीच नव्हतं, आम्हीच होतो फक्त. सो आता आमची इथून जर्नी स्टार्ट झाली आहे आणि आम्हाला हे बीडचे भैया भेटलेत. इथून फक्त इथपर्यंत आलोय. तर वसुदाचं म्हणणं आहे गाडी करावी लागते. सुविधा असल्या का माणसाला सुविधा घेण्याची इच्छाच होते. आता क्राऊड आज सध्या तर दिसत नाही इथं. आता पाहू मध्ये गेल्यानंतर. ऋतूला तर रस्ता झेंडा भेटला, त्याला झेंडा फार आवडतो. तर हे इथून एंट्री आहे. आल्यानंतर असं गेट आहे. इथून मध्ये जाऊन मग आपल्याला तिकीट काढायचं आहे. तर रिद्धूला पण खूप कमी वेळातच बुलावा आला आणि तो येतोय. चल चल चल. तर हे जे पायी जातात वरती त्यांना थोडीशी एनर्जी मिळावी. हे बघा, हे बघा आम्हाला किती सुंदर पक्षी दिसलेत. कोणते पण. मध्येच रस्त्यामध्ये असं एक वरती पायऱ्यांचा एक रस्ता केला. हा शॉर्टकट आहे. याच्याने तुमचे 1 ते 1.5 किलोमीटर कमी होणार आहे. तर आम्ही आता त्या रस्त्याने आलोय आणि हा थोडा मस्त जंगलातून आहे, छान आहे. तर हे बघा खालून, आता खाली घरं कशी दिसत आहेत. बरंच वरती आलोय. अजून तर एवढं थकलेलं नाहीये, पण बघू आता. तर आलोय आणि वरती पाण्याची सोय आहे, टॉयलेट आहेत, मध्ये मध्ये खायला आहे आणि आता इथे लंगर आहे चालू. तर ज्याला खायचंय, मस्त थोडासा प्रसाद घ्यायचा एनर्जीसाठी, ते जाऊ शकतात. आम्ही नाही जाते कारण आम्हाला वाटते की जर खाल्लं तर पुन्हा वरती चढणार नाही, त्यामुळे आम्ही नाही जाते. चल रे रिद्धू, चल पटकन. त्याचं तिथे जायचंय का त्याला? तर वरती लंगर झाला. त्यानंतर इथे अजून पुढे आलं तर मेडिकल युनिट आहे. कोणाला काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. ताराकोट मेडिकल युनिट.
भारताच्या कुठेही जा तुम्ही, तुम्हाला महाराष्ट्राचं कोणी ना कोणी भेटतंच. आणि आम्हाला आज हे आम्हाला विशेष म्हणजे लातूरच्या जवळ बीडचेच भेटले आम्हाला. हां, प्राध्यापक सर आहेत. हे बीडमध्ये आपलं चंदीगडला काय ते स्पर्धा होती, स्पर्धेसाठी आलेले आहेत. आणि देवीचा बुलावा आला, ते आले इकडे मग लगेच. रिद्धू झोपलाय. सगळ्यांना माईचं प्रेम कळतं, पण बाप बाप असतो शेवटी. बापाला सांगितलं स्ट्रोलर घ्यायला. शूटिंग पुरतं घेतलंय, शूटिंग पुरतं घेतलंय रिद्धूला. हो, हे अशीच करते आणि मी घेतो. पण कंटिन्यू माझ्याजवळ राहतो हा रिद्धू. ही फक्त शूटिंग चालू झाली तेवढं शूट करणे, मग मला कमेंट येतात. मग हा दादा काय करतात. चलो, तर ज्यांना इकडून जायचं नाहीये ते ह्या सीडीने जाऊ शकतात. टोटल सीडी आहे 470. तिथे लिहिलेलं आहे हृदयरोगी बुढे यात्रांचे अनुरोध हे. चलो, आम्ही नाही चाललोय कारण पाऊस येतोय. शोनू, हा हा, चला चलो. तर वरती जात असताना रिद्धूला आली आहे झोप. तो म्हणतोय की आई मला घे आणि मला झोपव. आता त्याला बघू झोपवतोय आम्ही. मध्येच त्याने सुसू केली आहे. लहान बाळाला घेऊन देवदर्शन करणं म्हणजे मध्येच त्यांचं जेवण, झोप, त्यांचं डायपर चेंज करणे, ह्या गोष्टी तर येतातच. पक्षी पण इथं भरपूर आहेत. हिमकोटी पर्यंत येऊन पोचलोय. जवळपास 80% झालंय आमचं. इथे पण चेकपोस्ट भरपूर आहेत. मध्ये मध्ये भरपूर चेकिंग होते. तुमची बॅगा वगैरे चेक करतात. आणि हा वरतून बघा व्ह्यू बघा किती वरती डोंगरावर आलोय आम्ही. किती 2 डोंगर पार केलेत आतापर्यंत. इथून आम्ही आलेत आणि इथं वरती जायचंय. आणि आता इथून 1 किलोमीटरच राहिलंय. ऑलमोस्ट आम्ही 95% आलोय वरती. वरती येतात धुकं बघा किती छान आहे. धुकं एवढं आहे ना, आपण सध्या दिसत नाही इथं. काय करतोय रे तू? नो बाळा, कलर लागा ना. ते कलर दिलाय तरी नवीन, पण नाही चेक करायची इच्छाच आहे. आणि या रस्त्यानं काय अशा इमर्जन्सी गाड्या पण आहेत. ज्यांना इमर्जन्सीवर जाणं होते त्यांच्यासाठी गाड्या आहेत खास, सगळ्यांसाठी नाही आहेत. चल बाळा. हे माकडं एवढी थंडी आहे, एवढे छान, इतके क्यूट असे मस्त चिटकून चिटकून झोपलेत एकामेकांना. बघा वरती आल्यावर व्ह्यू जन्नत आहे, जन्नत. ते काय धुकं, ते डोंगर, आणि बघा किती वर आलोय आम्ही. तरी ते ऑफिस आहे आणि त्यांचं सगळे रेट दिलेले आहेत. पालखीचा, घोड्याचा, कोणाला ते लहान बाळासाठी स्ट्रोलर पाहिजे फक्त 50 रुपये त्याच्यासाठी. सगळे चार्जेस दिलेले, GST पण आहे. आणि आम्ही एका बाजूने स्ट्रोलर नाही केलं लहान बाळाचं, ती जी गाडी असते ती. पण आता एका बाजूने करणार आहे. 550 डिपॉझिट द्यायचं आहे आणि खाली गेल्यावर आपल्याला पर्ची देतील, स्ट्रोलर देतील, याला घेऊन जायचं खाली. आणि आम्ही कारण येताना तर चढताना नाही केलं. मग आता जाताना आम्ही जेव्हा तिथे पोहोचू 550 पैकी 50 रुपये ते ठेवतील आणि आपल्याला 500 रुपये मिळून जातील. म्हणजे एका बाजूने जर तुम्ही बाळासाठी गाडी करत असाल तर फक्त 50 रुपये. तर हे आहे पार्वती भवन. आम्ही आलोय आणि इथे विश्राम घर आहे. त्यानंतर इथे तुम्ही म्हणजे तुम्हाला थांबायचं असेल, लॉकर आहे इथेच, आंघोळीची सोय आहे. जर तुम्हाला रात्री झोपायचं असेल तर तुम्हाला ब्लँकेट पण मिळतं. आणि आम्ही एवढं उंच पायी आलो, पाय पूर्ण दुखतायत. टोटल किती किलोमीटर होतं? 12 का 13. आम्हाला सुरुवातीला मध्ये मध्ये वाटलं होतं की आता नाही करू शकत, पण पुन्हा म्हटलं नाही, जायचं आता थांबायचं नाही. मग शेवटी आलोच. असं करत करत पोहोचलोय शेवटी. मला एकदाही वाटलं नाही, कारण मला एव्हरेस्ट बेस कॅम्पचं ट्रेकिंग करायचे, त्यामुळे मी हे बुडू शकत नाही. हे तर रिद्धूला स्ट्रोलर वगैरे नाही घेतला, हे पूर्ण त्याला घेऊन आले वरती. कारण मी घेऊन यायचं रिझन एवढंच होतं की मला एव्हरेस्ट बेस कॅम्पची तयारी करायची आहे आणि मला 10 किलोचं वजन घेऊन जाऊ शकतो का. तर आज मी प्रूव्ह केलं की हां जाऊ शकतो मी. तर एव्हरेस्ट बेस कॅम्प जिंदाबाद येणाऱ्या काळामध्ये. तर आम्ही वरती आलोय आणि
आता लॉकर मध्ये आम्हाला सामान ठेवायचं आहे, फ्री आहे लॉकर हे बघा. आणि तर थोडं पार्वती भवन आहे ते लॉकर फी नाही आहे, 50 रुपये चार्ज आहे. ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन LCD ठेवलेलं आहे. तर या लॉकरची प्रोसिजर अशी आहे की या लॉकरवर जो नंबर आहे तो त्यांना द्यायचा, आपली डिटेल सगळी त्यांना मिळते जी की खाली आपण रेकॉर्डमध्ये दिलेली असते IFRD कार्ड घेताना. आणि हे जे आणि तिथं ऑप्शन येतो स्मॉल, लार्ज आणि मीडियम सिलेक्ट करायचं लॉकर कोणतं आणि ते मिळून जातं आपल्याला. तर दर्शन घेऊन आलो, प्रसाद घेतला आणि आता आम्ही आज जेवण पण केलं नाही. आता खाली जाताना लंगर आहे तिथे जेवण करू आणि आता हळूहळू निघालो आहे घरात. आम्ही निघालो होतो म्हणजे स्टार्ट केलं होतं पहिलं प्रवास तर आमचा 11 वाजता सुरू केला होता. तर आम्ही इथे पोचलो होतो 5:30ला, म्हणजे टोटल आम्हाला 6-6.5 तास लागले. आणि भयानक आता तर असं झालंय की पायच असं उचलत नाहीये, एवढं थकलोय. आणि आता हळूहळू आता उतरायला एवढं लागणार नाही असं वाटतं, कारण आता उतार आहे कंटिन्यू. पटपट जाऊ निघून आम्ही. आता चढायला तर 6 तास लागले होते, आता उतरायला माहीत नाही. आता मी तुम्हाला जस्ट मला मोबाईल मिळाला आहे लॉकरमधून, तर मी आता तुम्हाला रात्रीचं मंदिर किती छान दिसतं बाहेरून, लाईटांचा पूर्ण झगमगाट तो दाखवते. आणि दर्शन घ्यायला तर बिलकुल म्हणजे 1 सेकंद पण आम्ही थांबलो नाही मध्ये, एकदम फटाफट दर्शन झालं. फक्त खरी मेहनत होती आम्हाला वरती येण्यासाठी. आता आम्ही उतरतोय. रात्रीच्या टायमाला एवढा उजेड वगैरे केलेला आहे चांगला छान. आणि सध्या वसुधाची पूर्ण चाल बदललेली आहे. वरती येताना फार जोशमध्ये होती, हसत खेळत व्हिडिओ बनवत आली. आता खाली जाताना मला व्हिडिओ बनवायची वेळ आली. आणि ऋतू तर काय गाड्यामध्ये झोपलेला आहे. आणि वसुधाताई आता अवघड झाले वसुधाताईचं. वसुधाचे झालेत आता हाल, ते चालूच शकत नाही असं झालेलं आहे. पण आता रात्रीचे आता 11-12 झालेत. गेली 12 तास झाला आमचं कंटिन्यू नॉनस्टॉप चालणं चालूच आहे. आणि कंटिन्यू चढ आणि उतार. आता सध्या उतार लागलेला आहे, जाताना पूर्ण चढ होता. आणि ऋतूसाठी आम्ही तर गाड्या घेतलाय, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर 7 वाजता चालायला सुरुवात केली होती. आम्हाला तर वाटलं होतं 2 तासात खाली पोहोचू, जी की आम्ही 4 वाजता गाडीत आलोय आता पहाटेची. काहीच कंडिशन नाही आम्हाला बोलायची. तर असंच आम्हाला नवीन आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.